आधी आळंदीच्या पोटात दुखलं, मग रुक्मिणीला ओकाऱ्या झाल्या. त्या ओकाऱ्यांपेक्षाही घाणेरडी गरळ पुन्हा एकदा आळंदीनं टाकली. ऐकलेत काय? कुलकर्ण्याच्या विधवेस पोट आले. विधवा? अहो नाहीतर काय, संन्याशाची बायको विधवाच असते आणि विधवेस पोरे. अदृश्य अमोघ शक्तींप्रमाणे माणसांच्या प्रतिक्रिया म्हाताऱ्या सिद्धोपंतांच्या अंगावर आल्या. त्यांनी हाय खाल्ली आणि एक दिवस ते सरळ आडवे झाले. डोहाळे न जेवता रुक्मिणी बाळंत झाली. एखाद्या विषप्रयोगानं मारलेल्या माणसाचं अर्धवदेही करावं तसं विधवाईनं तिचं बाळंतपण गुपचूप केलं. पोटातून प्रसूतीच्या वेळा येत होत्या तेव्हा तिच्या डोक्यात एकच विचार थैमान घालत होता, पोटातून येणारा गोळा मेलेला बाहेर यावा, थंड, नाहीतर आपण तरी जिवंत राहू नये. खाणच संपली तर पाप तरी जन्माला यायची नाही. पण तसं झालं नाही. माघ वद्य प्रतिपदेच्या प्रातःकाळी रात्रीच्या स्वप्नामध्ये कोवळा सूर्य आला. एका बाळाचा जन्म झाला. शुद्धीवर आल्यावर तिने फडक्यात गुंडाळलेल्या मुटकुळ्याकडे पाहिलं आणि ती दचकली. हुबेहूब विठ्ठल पंतांसारखा दिसत होता तो. त्याच्या जीवनीच्या कडेला झिरपलेली लाळ तिने पदरानं पुसली. तिला उराशी घट्ट धरून मटामटा पापे घेण्याचा तिला विलक्षण मोह झाला. पण अंगातलं वारं गेल्यासारखी ती त्याच्याकडे पाहत राहिली, नुसती पाहत राहिली. मुलगा झाल्याचा आनंद तिला नव्हता, घराला नव्हता. कुणाचा मुलगा म्हणून सांगायचो. संन्यासी विठ्ठल पंतांना सगळं गाव मेलेलं समजत होतं. त्याचवेळी बाहेर ओटीवर कोणीतरी बोलत होतं, मुलगा फार मोठा होणार आहे, पण मूळ नक्षत्रावर जन्म झालेला आहे, निवृत्ती नाव ठेवायचं. निवृत्ती? मूळ नक्षत्र? निवृत्ती? काय विलक्षण योगायोग आणि काय विलक्षण नाव. संसारातून निवृत्त झालेल्या एका बापाच्या मुलाचं नाव निवृत्ती. तिचा जीव गुदमरला. अंगाला दरदरून घाम सुटला. रक्त गेलेलं तिचं शरीर थरथरलं आणि पुन्हा ती बेशुद्ध झाली. 2-2 वर्षाच्या अंतराने असं 4 वेळा घडलं. रुक्मिणीच्या गर्भात आभाळ उतरलं. ही आभाळाची थोरवी होती. चंद्र सूर्याने त्याला आपलं तेज दिलं होतं. चांदण्याने आपली शीतलता त्याला दिली होती. वेद काळातील एका पहाटेनं आपलं सौंदर्य दिलं होतं आणि या सगळ्या बरोबर ब्रह्म्यानं आपली विद्वत्ता त्यावर पसरली होती. गर्भमंथर रुक्मिणी थरथरली आणि आकाश जन्माला आला. 4 वेद घरात रांगू लागले. रांगता रांगता चालू लागले. चालता चालता बोलू लागले. बोलू लागले तेही वेदच, आकाशाची भाषा. घराचं गोकुळ झालं पण बघायला सिद्धोपंत राहिले नव्हते. आभाळ नांदायला खाली आलं आणि ते वर निघून गेले. जन्माजन्माची चुकामुक झाली. सिद्धोपंत गेले. रखुमाईच्या आईला तिच्या सासरच्या माणसांनी घेऊन गेले. सासर नाही, माहेर नाही, ओटीत फक्त भणभणणारा वारा राहिला तिच्या. मागोमाग ते घरही गेलं. सगळ्या संसारावर चहूबाजूनी गिधाडं उतरली आणि टचा टचा टोचा मारू लागले. संन्याशाचा संसार, भ्रष्ट संसार, शूद्र अपत्य. सगळ्या ब्राह्मणांनी पंडितांनी घर वाळीतच टाकलं. माणूस अनाथ असलं म्हणजे त्याची पत कुत्र्याजवळ सुद्धा राहत नाही, हेच खरं. आणि मग मुक्ताला कडेवर घेऊन एका रात्री गावातलं ते घर सोडावं लागलं आणि गावाबाहेर सिद्धबेटातल्या झोपडीत यावं लागलं राहायला. त्याचं रुक्मिणीला आता स्मरण झालं. आता भोवती कुणाच्या भिंती उभ्या होत्या. डोक्यावर गवताचं छप्पर होतं. आकार नसलेल्या त्या जागेत फुटका संसार पसरला होता. चिरगुटात 4 पोरं झोपली होती. थोरला निवृत्ती, ज्ञाना आणि सोपानाच्या मध्ये मुक्ता. कोपऱ्यात काजळी धरलेला लांबण दिवा धूळ उकत होता. मुलांची मुंजीची वय होऊन गेली होती. या वर्षात मुंजी करायलाच हव्या होत्या. ब्राह्मण तर संन्याशाची पोरं म्हणून त्यांना संमती देखील देत नव्हते. धर्मात सुद्धा घेत नव्हते. संन्याशाला एवढा संसार फुलवायचं धारिष्ट तरी कसं झालं असं सगळं गाव बोलत होतं. तिला वाटलं, आपल्या देखत मुलांचे हे हाल तर आपल्या माघारी काय होईल. गाढ झोपलेल्या मुलांवरून नजर फिरवताना तिला घशात हुंका आला. छातीत कड आले. ओठ करकचून दाबत तिनं हुंका दाबला आणि उभ्या गुडघ्यात मान खाली घातली. थोरला जागाच होता, निवृत्ती. त्यानं रुक्मिणीचा अस्पष्ट हुंका ऐकला आणि डोळे उघडले. समोर भिंतीशी गुडघ्यात मान खाली घालून बसलेली आई त्यानं पाहिली. तो अंथरुणावर उठून बसला आणि त्यानं हाक मारली. जागीच आहे साई अजून? रुक्मिणीने मान वर काढली. तिचे डोळे घळघळत होते. तिने पदराने डोळे पुसले. मुलावर परिणाम होऊ नये म्हणून घाईघाईने तिने आवाजावर संयम आणला आणि ती म्हणाली, होय रे पाय, जागीच. कशाच एवढं वाईट वाटलं आहे? कुठे काय? काही नाही रे, काही नाही. रडतेस तर खरी. मग तिनं दीर्घ श्वास सोडला. पदराने डोळे पुसले आणि म्हणाली, तुझ्या आजोबाजींची आठवण झाली रे मला. त्यांना फार आशा होती नातवंडांचे पुरुषार्थ पाहण्याची. त्यांच्या माघारी तुमची ही परवड झाली. अर्धी रात्र टळून गेली, अजून तुझे वडील आले नाहीत. कुठे गेलेत बाबा?
निवृत्ती, तुम्हा मुलांना सांगाव्याशी देखील वाटत नाहीत या गोष्टी. इथल्या ब्रह्मवृंदाकडे गेले, धर्मसभा सिद्धेश्वराच्या मंदिरात. झोपडीच्या त्या पिवळ्या प्रकाशामध्ये निवृत्तीने डोळे विस्फारले. तो ताट स्वरामध्ये म्हणाला, कशाला गेलेत? धर्ममार्तंडांना अर्घ्य द्यायला. त्याचा आवाज ऐकून ती चमकली. गरिबीत एवढा तुसडा आवाज कसा निघू शकतो असं तिला वाटलं. जमिनीवर बोटाने रेघोट्या काढत बेतशीर आवाजात ती म्हणाली, त्यांनी आपल्याला पावन करून घ्यावं, पुन्हा धर्मात घ्यावं म्हणून गेले. निवृत्तीचं रक्त सळसळलं. त्याचा आवाज आणखीनच उंचावला. तो म्हणाला, कोण म्हणतो आम्ही धर्मबाह्य आहोत म्हणून? धर्मबाह्य आहेत ते आळंदीचे ब्राह्मण. असलोच तर आम्हीच खरे धर्मात आहोत. शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजाय. निवृत्तीच्या बोलण्यानं ती कुडाची झोपडी थरथरली. ज्ञानदेवाला सुद्धा जाग आली. आपले कमळासारखे डोळे उघडून तो आई दादांचं बोलणं ऐकत राहिला. रुक्मिणीनं चाळा म्हणून मुक्ताच्या अंगावरचं पांघरून सारखं केलं. निवृत्ती स्वतःशीच बोलल्यासारखा बोलत होता. कुणास ठाऊक, कदाचित आम्ही गतजन्मीचे साधकही असू. त्याच्या बोलण्यानं रुक्मिणी चमकली. तिला वाटलं, एवढ्याशा वयात केवढा हा अहंकार, कसा बोलतो हा? का याच्या तोंडून आणखी दुसरंच कोणी बोलतं? झोपलेल्या मुक्ताच्या केसावरून हात फिरवत ती म्हणाली, आम्हा अभाग्यांच्या पोटी कशाला रे जन्माला आला असता बघ. निवृत्तीचा आवाज चढला. तो म्हणाला, तुमच्या पोटी जन्म घेणं रामकृष्ण अवतारांना सुद्धा आवडला असता आई. तुमच्या इतकी सात्विक आणि आचरणशील माणसं आहेत कुठं? हो, अनेकदा ऐकलंय. संन्यासानंतर गृहस्थाश्रम स्वीकारला बाबांनी. ते या धर्ममार्तंडांना मान्य नाही. पण गुरूंच्या आज्ञेनेच ते गृहस्थाश्रमात परत आले ना. हे गावठी पंडित श्रीपाद स्वामींच्याहून अधिक शाणे झाले का? इतका वेळ संभाषण ऐकत पडून राहिलेला ज्ञानदेव आता अंथरुणावर उठून बसला. त्यानं दादाचं बोलणं आवडलं नाही त्याला. निवृत्तीच्या मांडीवर हात ठेवून तो कोवळ्या आवाजात म्हणाला, दादा, असं बोलू नये आपण. ज्ञानदेवाच्या आवाजाला एक विलक्षण नाद होता. उन्हाळ्यात इंद्रायणी आटली म्हणजे झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचा नाद त्याच्या आवाजाला होता. त्याचा तो नाद ऐकून निवृत्तीचा आवाज आपोआप थोडा खाली आला. तो म्हणाला, का? परंपरेनं वर्णानाम गुरु आहेत दादा, ते अधिकारी आहेत. आपणही त्यांना मानलं पाहिजे. थोतांडाय सारं ज्ञाना, विशुद्धांची अवहेलना छंदच आहे रे त्यांचा. शंकराचार्यांसारख्या धर्मसूर्यावरी थुंकले हे धर्मपंडित. त्या महान पुरुषाच्या मातेला मंत्राग्नी सुद्धा मिळाला. संतप्त निवृत्तीचं वाक्य अर्धवट तोंडातच राहिलं. ज्ञानदेव रुक्मिणी सावरून बसले. झोपडीचं दार करकरत उघडलं गेलं आणि जखमी श्वापदानं आत यावं तसे विठ्ठलपंत आत आले. निराश मुद्रेन आणि संथ पावलांनी मुक्यानंच डोक्यावरचा रुमाल काढू लागले. निवृत्तीच्या चढ्या स्वरांमुळे वातावरण अधिकच तप्त झालं होतं. विठ्ठलपंतांच्या गंभीर येण्यानं आजूबाजूचे उभे राहिलेले ताण त्यावर अधिकच पसरले. सगळेच काही वेळ गप्प झाले. रुक्मिणीलाही शांतता नको होती. कुणीतरी बोलत राहावं, आसपास माणसांचं वातावरण असावं असं तिला वाटत होतं. ती विठ्ठलपंतांना म्हणाली, काय झालं? घशाच्या खोल विहिरीतून घुसमटलेले शब्द यावेत तसे ते म्हणाले, आपल्याला धर्मात जागा नाही रुक्मिणी, आपल्याला धर्मात जागा नाही. आपल्या वडिलांची लाचार अवस्था बघून निवृत्तीला चिड आली. धर्मराज फासे टाकताना हातपाय आपटणाऱ्या भीमासारखा तो चडफडला आणि ओरडला, ते कोण आम्हाला प्रवेश व बंदी करणारे? रुक्मिणीने त्याच्याकडे पाहिला. हा एवढा रागीट कसा उपसला? तिने त्याला गप्प केलं. निवृत्ती, गप्प बैस. तो गप्प बसला. पुन्हा विठ्ठलपंतांकडे वळून ती म्हणाली, निरुपायात झाला तर? विठ्ठलपंतांना सहानुभूती दाखवायला पाहिजे असं तिला वाटलं आणि तिने दाखवून टाकलं. मग विठ्ठलपंत आणखीनच लीनदिन झाले. आणखी गरीब आवाजात म्हणाले, आता आपल्याला पावन करू शकेल तो फक्त पतित पावन परमेश्वरच. निवृत्ती जास्तच चिडला. म्हणाला, पण आपण पतित कशासाठी बाबा? ज्ञानदेवाला त्याच्या संतापाचा हसू आलं. मलूल पिवळ्या चाफ्यासारखं हसत सोशिक स्वरात तो निवृत्तीला म्हणाला, दादा, रागावता किती दादा? शास्त्रात रूढीर बली असे. मग आपल्या आईचा हात हातात घेऊन तो उत्तेजित स्वरात तो म्हणाला, आई, बाबा, पुण्याईचा मार्ग तर मोकळा आहे ना आपल्याला. आपण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करूया. आणखी काही नाही, मनाचा विषाद तरी नाहीसा होईल. ज्ञानदेवाच्या बोलण्यानं रुक्मिणीच्या अंगावर सरसरून काटा आला. खूप तीर्थ धुंडाळून आलेलं विठ्ठलपंतांचं मन तर पाणावलं. ते थरथर त्या पावलाने उठले. ज्ञानदेवापाशी आले आणि त्याचं मस्तक खुंगत कापऱ्या शब्दात म्हणाले, ज्ञाना, अरे एवढ्या वयात कुठे मिळवलं असे शहाणपण तू? निवृत्ती, रखमा,
ज्ञाना म्हणतो तशी प्रदक्षिणा करूया आपण, त्रस्त मन शांत तरी होतील आपली. ज्ञानदेव निवृत्तीकडे वळून म्हणाला, दादा आमच्यासाठी तरी याल ना तुम्ही आमच्या बरोबर. दोन्ही हात असे छातीवर स्वस्तिकाकृती घेत निवृत्ती म्हणाला, तुमच्यासाठी पृथ्वी प्रदक्षिणा देखील करायला मी सिद्ध आहे. मग परिक्रमा सुरू झाली. ब्रह्मगिरीकडे. ब्रह्मगिरी गोदावरीचं उगमस्थान. डोळ्यांपुढे वाटाच फुटत राहिल्या, नुसत्या वाटाच, उन्हाळलेल्या सावल्यांच्या कवडशांच्या रखरखीत फोफाट्याच्या वाटा, वाटाच वाटा. डोक्यावर निळ झुळझुळीत आभाळ आणि खाली मातीच्या वाटा, त्यांच्याच मातीच्या वाटा. सोबतीला वैराण दिशा आणि खूळ लागलेलं ऊन होतं. पाठीवर बोचकं घेतलेलं विठ्ठलपंत सगळ्यात पुढे चालले होते. भानावरून विठ्ठलपंतांनी मागावळून पाहिलं. फुपाट्याची वाट तुडवत रुक्मिणी चालली होती. कमरेवरच्या गाठोड्यानं तिला मान पाठ अवघडल्यासारखी वाटत होती. त्याला ती वरचेवर डावाउज वाद देत होती. पापण्या खाली पाडून चालली होती. तिचे केस घामाने भिजले होते. कुंकू उघडून गालाकडे वाहत होतं. तिला खेटून चालणारी मुक्ता चालून चालून बेंडाळली होती. तिचं तोंड कोरडं झालं होतं. वाळल्या ओठांवरून जीभ फिरवून ती आईला म्हणाली, आई पाय पोळतात का माझे? विठ्ठलपंतांनी ते ऐकलं आणि काळजात गलबलून गेलं त्यांच्या. वैतागानं परिक्रमा करायला निघालो आपण, पण काय मुलांची दैना असं वाटतं. निवृत्तीनं ते दृश्य पाहिलं. तो झपाझपा पुढे आला आणि संतापून म्हणाला, बाबा आई ऐका माझं, कशासाठी हा वनवास? त्याच्याशी कुणीच बोललं नाही. ज्ञानदेवाला असं वातावरण नको होतं. तो पुढे झाला आणि म्हणाला, चला मी खांद्यावर घेऊन येला. तेवढ्या चोपाने आला. म्हणाला, आई माझे पण पाय भासतात ग. ज्ञानदेव हसला आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला म्हणाला, अरे पानं बांधण्या पायाला, मग असं काय करतोस? मग सगळ्यांनीच पायाला पानं बांधली, फक्त निवृत्तीनं बांधली नाहीत. त्याला माहित होतं या वाटा आपल्याला कुठेच नेणाऱ्या नाहीयेत. दगडधोंड्यानं फुपाट्यानं भरलेली वाट पुढे धावत होती. लांब डोंगराच्या माथ्यावर टेकलेलं आभाळासारखं दूर दूर जात होतं. कधी काळी परिक्रमा पुढे होईल हा विचार मनात सुद्धा येत नव्हता. धो धो उन्हातून सगळं कुटुंब चाललं होतं. वाट आपली लांबतच होती. जीवाचं काहीही झालं तरी तोंडातून हुस्स काढायचं नाही या निश्चयानं सगळे चालले होते. माणूस म्हणून जगण्यासाठी जो एक न्याय लागतो, तो न्याय मिळवण्यासाठी अन्न पाण्यापासून पायपीट करीत ते चालले होते. चालता चालता धाकट्या सोपानानं निवृत्तीच्या अनवाणी पायाकडे एकदा पाहिलं. त्याचा हात हातात धरून त्यानं विचारलं, दादा तुमचे पाय पोळत नाहीत? निवृत्ती हसला आणि म्हणाला, नाही सोपाना, हा डोंगर उन्हात उभा आहे, वारा उन्हातच भटकतोय, तसाच मी. सोपानाला काही कळलं नाही. मात्र डोंगराकडे पाहतात त्या नजरेनं त्याने निवृत्तीकडे पाहिलं आणि तो पुन्हा पाय फारपटत चालू लागला. आता संध्याकाळ झाली होती. कलंडत कलंडत सूर्य डोंगरामागे बुडाला. गार वाऱ्यांचे झोत अंगावर येऊ लागले. सावल्या लांबल्या पाहता पाहता दिवसाची नाव पहिलं तीराला लागली. काळोखाचा किनारा दिसू लागला. संध्याकाळचा उदासवाणा उजेड रडत रडत नाहीसा झाला. आभाळात एक एक चांदणी फिकट दिसू लागली आणि समोर पश्चिमेकडच्या डोंगर माथ्यावर पातळ चंद्रकोर उगवली. ज्ञानदेवाच्या भावना तरारून आल्या. त्यानं चंद्रकोर पाहिले आणि एकटक तो तिच्याकडे पाहत राहिला. एकटाच एका डगरीवर बसला. निवृत्तीच्या लक्षात आलं. पावलं न वाजवता तो त्याच्या जवळ गेला आणि हलक्या आवाजात म्हणाला, ज्ञाना का रे थांबलास? पश्चिम क्षितिजावरची आपली नजर न हलवता ज्ञानदेव म्हणाला, दादा ते पाहिलं काय रे? आणि मग ज्ञानदेवाच्या मुखातून शब्द फुलं बाहेर पडली. पाडिव्याची चंद्रलेखा केतुली लोभसवाणी देखा, अमृताची या अभिषेका ना फेडता म्हणावे. जरा चांदण अंगावर घेतो दादा. निवृत्तीला वाटलं क्षणभर की त्याच्या त्या वृत्तीतून त्याला जाग करू नये, पण तसं करूनही चालणार नव्हतं. भिजलेल्या कातळासारख्या आवाजात तो म्हणाला, कवी आहेस ज्ञानदेवा, पण इथं थांबून नाही रे चालणार. उठ, ही प्रदक्षिणा अटळ आहे, उठ. दोघांनी एकमेकांच्याकडे पाहिलं. हातात हात गुंफले आणि खूप पुढे गेलेल्या आई बाबांच्या दिशेनं ते चालू लागले. आता जास्तच अंधारलं होतं. भोवतालची झाडं भूतासारखी दिसत होती. मनातही भूतांची गर्दी होत होती. तोंडातून उमटणाऱ्या ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या आवाजाखेरीज सगळा डोंगर मुका होता. रातखेडेकर करत होते. कुठेतरी फडफड आवाज करीत झाडांच्या गर्दीत एखादं रात्र पाखरू बोलत होतं आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला होता. अंधाराची अस्वल झुलत झुलत पुढे येत होती. अस्वलच अस्वल. त्या केसाळ अंधारातून सगळे चालले होते. आणि मग
आणि मग एकाएकी उघड्या फरशीवर खूप भांडी पडावीत तसा झाडीतून गलगा झाला. दंगाच उठला. अंधारानंच आपला जबडा हलवून कल्लोळ केल्यासारखा झाला. वाघ सुटला, हो वाघ, पळा पळा पळा, वाघ सुटला. एकदम खळबळ माजली. अंधार थरारला. मागोमाग काळे कभिल्ल भिल्ल हातात पेटत्या दिवट्या घेऊन धावत. त्यांच्या धावण्याचा धप्प धप्प असा आवाज आला. मागोमाग लांबवर घसा खरवडून काढलेल्या वाघाच्या डरकाळ्या ऐकू आल्या. विठ्ठलपंत रुक्मिणीच्या काळजाचं पाणी झालं. पोटात भीतीचा वायगोळा फिरला. त्यांनी पटकन हातातली बोचकी खाली टाकली. सोपाना मुक्ताला कडेवर घेतलं. आडवाटेने ते घडीत जाऊन लपले. पळता पळता जीव खाऊन ओरडले, निवृत्ती, जाना, अरे अरे लपा लपा, कुठेतरी वाघ वाघ. आणि बराच वेळ आपण तोंडानं नुसतं वाघ वाघ म्हणतो असं विठ्ठलपंतांना वाटलं. ती दोघे जाऊन लपली. रुक्मिणी त्यांना सारखं हात करकचून दाबत विचारत होती, कुठं असतील पोरं, पोरं कुठं असतील. ते तिला गप्प राहायला सांगत होते. श्वास रोखून समोरच्या अंधाराकडे पाहत होते. पुन्हा धप्प दिशे आवाज झाला. विठ्ठलाचं नाव घेत विठ्ठलपंतांनी समोर पाहिलं. भल्या दांडग्या डोचक्याचा वाघ पलीकडच्या दरडीवरून उडी मारून समोरच्या झाडीत झाम 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 चालला होता. इकडे तिकडे पाहताना त्याचे डोळे झळाळत होते आणि तोंडातून तो वाव वाव असा आवाज करत होता. मुक्ता सोपानाला पोटाशी धरताना त्यांच्या कपाळावरून गळ्यावरून घामाच्या धारा लागल्या होत्या. सळ 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 झाडी कापत ते लांब लचक श्वापद निघून गेलं. झाडावरची पाखरं उडून उडाल्याचा आवाज झाला. डोंगराच्या कटाहातून त्याच वेळी हाकाऱ्यांच्या आरोळ्या आल्या आणि पाठोपाठ त्याच घासा खरवडून काढलेल्या डरकाळ्या. एवढ्यात ते जनावर किती लांब निघून गेलं. डरकाळ्या खूप लांबून आल्या. डोंगर निर्मनुष्य होता. दाट झाडीतून अंधार करकरत होता. डोक्यातला सगळा गोंधळ आवरत असतानाच आभाळ कलंडलं. नक्षत्र सरकत सरकत कुठल्या कुठं लांब गेले. पहाटेचा गार वारा वाहू लागला. पायथ्याशी असलेल्या गावातून उंच आरवलेले कोंबडे ऐकू येऊ लागले. पहाट झाली. कितीतरी वेळ गेला, कितीतरी वेळ गेला. कचपणातून ज्ञानदेव उठला. बाहेर पायवाटेवर आला. त्याने इकडे तिकडे पाहिलं. वाटेवर कुणी नव्हतं. झाडांच्या काळ्या सावल्या फेकत उजेड. अडवा उभा डोंगर आणि त्यावर लाथा झाडणारा वारा. त्यांनी दोन्ही हातांचा तोंडाभोवती कंस केला आणि हाक मारली, आई, बाबा, आई. पलीकडच्या झुडपात सळसळ झाली. विठ्ठलपंत रुक्मिणी उठली. झुडपातून बाहेर आली. त्यांच्या पोटाशी सोपान आणि मुक्ता होती. छातीत लक्क लक्क होत होतं. आपल्याला पायच नाही तसं दोघांनाही चालताना वाटत होतं. घाईघाईने विठ्ठलपंत ज्ञानदेवाजवळ आले. ज्ञाना, ज्ञाना, अरे विठ्ठलाची कृपा म्हणून वाचलो रे आपण. तेवढ्यात रुक्मिणीने विचारलं, ज्ञाना, अरे निवृत्ती कुठं आहे? निवृत्ती, निवृत्ती कुठं आहे? निवृत्ती कुठं आहे म्हणजे? त्याच वेळी डोक्यावरच्या नक्षत्र स्तब्ध आभाळातून प्रकाशाचा लोळ फेकत एक तारा तुटताना रुक्मिणीला दिसला. खळखळ खळखळ करीत तो पोकळीतून खाली आला. अगो बाई गो! रुक्मिणी ओरडली. तिला वाटलं तो आपल्या अंगावरच पडतोय. तिनं अंग आकसून घेतल्याने डोळे झाकून घेतले. ज्ञानदेव गडबडला. त्याने इकडे तिकडे पाहिलं. निवृत्ती कुठेच दिसत नव्हता. मगाशी लपताना मागच्या टेकडीवर वर वर चढताना त्यानं मागं पाहिलं होतं. अंधारात कुठे गेला मग हा? दादा, दादा! ज्ञानानं हाका मारल्या. त्या निस्तब्ध वातावरणात त्याचा कोवळा आवाज केवढा तरी वाटत होता. तो म्हणाला, आई, मी बघून येतो दादाला. रुक्मिणीच्या काळजात धस्स झालं. गळ्यावर हात ठेवत ती म्हणाली, नको गो बाई, अंधारात कुठे म्हणून बघशील रे? ज्ञानदेवाचा चेहरा आता निश्चयित झाला होता. ताट स्वरामध्ये तो म्हणाला, जातो आई, चांगलं फाटफाटले आता. सगळा डोंगर शोधून येतो. बाबा, तुम्ही इथे थांबा. नको ज्ञाना, चुकशील डोंगरात. नाही बाबा, या झाडाची खूण लक्षात आहे माझ्या. येतो मी. पंचाची गाठ चाचपत ज्ञानदेव धुसर अंधारामध्ये गेला सुद्धा. फार लांबवरून घसा खरवडल्याचा आवाज येतच होता. आता उजाडू लागलं होतं. पायाखालची गार वाट दिसत होती. गर्द झाडीतून एखादं पाखरू शिळ घालत होतं. घरं नसलेल्या कावळ्यांची जड कावकाव ऐकू येत होती. ज्ञाना झपाझपा चालला होता. उंच झाडातून त्याने वळण घेतलं आणि जोर जोरानं तो हाका मारू लागला, दादा, दादा रे, दादा! परिक्रमा पुरी झाली नाही. जिव्हारी लागलेलं जंगली जनावर जसं झिटीनं मैला मागून मैल काटत जातं, तसं विठ्ठलपंत आपल्या कुटुंबासह आळंदीची वाट कापत माघारी फिरले. आळंदीला अरुंद बोळातून सांड पाण्याचे ओघळ ओलांडून ते आळंदी गावात शिरले. त्यावेळी संध्याकाळ झाली. ती सूर्य मावळला होता. रुक्मिणीने झोपडीचं दार उघडलं. रोजच्या प्रमाणे आजही ते उघडताना कुरकुरलं.
ती आत गेली. तिच्या दोन्ही डोळ्यांना काहीही दिसत नव्हतं. निवडुंगानं भरलेला अकराळ विकराळ डोंगर आणि त्यावरून पाय फरफटत चालणारा निवृत्ती एवढंच तिला दिसत होतं. हातातलं गाठोडं तिने खाली टाकलं आणि अंगाचा पिळा करून ती भुईवर पसरून राहिली. आसपासच्या सगळ्या वस्तूंचा संबंध सुटल्यासारखी झोपून राहिली. तिच्या आयुष्याचा एक कोंब वाळून गेला होता, तुटून गेला होता. निवृत्तीच्या आठवणी अंगावर कोसळू लागल्या. तिच्या मनाचा पिढी भळाभळा सुटला. गदागदा अंग हलवत ती रडूच लागली. विठ्ठल पंतांनी तिच्याकडे पाहिलं. त्यांना वाटलं तिचं दुःख आपण घ्यावं, ढळाढळा आपण रडत बसावं. पण त्यांनी काही केलं नाही. मनातला कड तसाच दाबला. दूर कुठली तरी आपल्याशी संबंध नसलेली बाई रडत असलेली त्यांनी निर्विकार डोळ्यांनी पाहिली आणि पाठ वळवली. सोपानाला बरोबर घेतला. पाणी आणायला ते नदीवर निघून गेले. मुक्तानं दिवली लावली. रडणाऱ्या रुक्मिणीजवळ ती तीन-तीनदा जात होती. तिच्या अंगाला हात लावून म्हणत होती, आई आई रडू नकोस काय, खरंच रडू नकोस. मग आम्हाला रडू येतं. खरंच आई रडू नकोस, तू खरंच रडू नकोस. तिच्या कोळ्या आवाजानं रुक्मिणीला जास्तच बडबडून येत होती. जमिनीत तोंड खुपसून ती जास्तच रडत होती. विठ्ठल पंतांनी आणलेलं ताजं पाणी सगळ्यांनी घेतलं. एक एक भांड घेतलं आणि घरात मयत झाल्यासारखं ते सगळं कुटुंब आपली हाडं पसरून अंधारात झोपी गेलं. त्यांच्या श्वासांचा आवाज तेवढा काळोखामध्ये येत राहिला. अंधळी रात्र बाहेर कुणीतरी आढ्याला बांधली होती आणि लांब इंद्रायणीच्या डोहात चंद्र मरून पडला होता. टिटव्या ओरडतच होत्या. आपल्या ओरडण्यानं कुणाचं तरी आयुष्य ढवळून निघत असेल याची त्यांना खंत नव्हती, अजिबात खंत नव्हती. निवृत्ती गेला. विठ्ठलपंत कुलकर्ण्याचा थोरला पोरगा हरवला. त्र्यंबकेश्वराच्या डोंगरात हरवला म्हणतात. त्याला वाघाने खाल्ला. मग हरवला की मेला? मेलाच म्हणायचा. आता कसला येतोय परत? एका रात्रीत आळंदीमध्ये बातमी पसरली. कुणी चुकचुकलं, कुणाला वाईट वाटलं, कुणी सहानुभूती दाखवली, घरी येऊन विचारपूस केली, धीर दिला. विशुद्धांचं आयुष्य सापाप्रमाणे पिऊन टाकणारी ब्राह्मण मात्र हर्षभरीत झाली. हे गावठी पंडित सिद्धेश्वराच्या देवळात चर्चा करीत होते. अहो ऐकलेत का? ऐकले. कुलकर्ण्याचा पोरगा हरवला. वाईट झाले. विद्वान दिसता. वाईट काय उत्तम झाले. अहो हरवलाय म्हणजे परत येईल की काय याची मला भीती वाटते. कुणी मेला म्हणतात हो. काय सांगता? सिद्धेश्वर करून तसे होवो. अहो ही कुलभ्रष्ट संतती मेलेलीच बरी की. तर काय सगळा गाव भ्रष्ट व्हायचा, नाहीतर काय? रस्त्यावरून जाताना लोकांच्या नजरेनं अंग शहारायचं. चर्चेतले शब्द निखाऱ्यासारखे एक एक करून मनात उतरत होते. शर्मेनं रुक्मिणी अंगाची गाठ आवळून घ्यायची. तसं करताना तिला वाटायचं की सगळेजण आपल्याकडे जिवंत झालेलं भूत असल्याप्रमाणे पाहतायत. कुणाच्या दृष्टी पडू नये म्हणून अगदी पहाटे रुक्मिणी नदीवर स्नान करून यायची. त्या क्षणापासून रात्री झोपेपर्यंत ती तळमळत असायची. प्रवाहात सोडलेल्या वस्त्रासारखी आतल्या आत वळवळत राहायची. एखादा फरारी हिंडावा तसे विठ्ठलपंत लोकांना भिवून हिंडत होते. लोकांची काही भावना झाली तरी पोरगा हुडकायलाच हवा होता. नदीकाठच्या बेडकानं खडकातून बाहेर पडावं तसे विठ्ठलपंत एके दिवशी घराबाहेर पडले. मन कुठंतरी भटकत होतं. पाय केवळ सरावानं चालले होते. सिद्धेश्वराला त्यांनी प्रदक्षिणा घातली. दोन्ही हात जोडून केविलवाणा नमस्कार केला. मनातल्या मनात खूप प्रार्थना केल्या आणि लीन दीन होऊन त्यांनी विसोबा सावकाराच्या मोठ्या दरवाज्यातून आत पाऊल टाकलं त्यांच्या वाड्यात. विसोबा नुकतेच नदीवरून आंघोळ करून आले होते. उघड्यानं कमरेत वाकून धोत्राच्या निर्या करत होते. तोंडानं स्वतःच रचलेलं चरण म्हणत होते. मुळू वदनाचा, अंगळू हाताचा, उदाणू नेत्राचा स्वामी माझा. विठ्ठलपंतांनी त्यांच्या किडकिडीत अंगलटीकडे पाहिलं. ते डोळे, ते घारे डोळे, त्या करड्या मिशा, गळ्याचं पुढं आलेलं हाड, तुकतुकीत डोक्यावरची शेंडी, कानातली मोठी अडकवलेली भिकबाळी आणि निग्रही नाक. उदास मुद्रेचे विठ्ठलपंत आणखीनच खचले. त्यांचा उभा देह कापला. पण त्यांनी धीर केला. दोन्ही हात एकमेकांना जोडले. थरथरलेल्या आवाजात त्यांनी हाक मारली. विसाजी पंत, नमस्कार. नमस्कार विसाजी पंत. एव्हाना विसोबाने पोटावरच्या निऱ्या खोल्या होत्या. गळ्यातलं पांढरं शुभ्र जानवं धोत्राभोवती गोल गोल फिरवून ते सुकवत होते. पलीकडे बुटक्या अंगाचा दिवाणजी कानावर लेखणी ठेवून खतावण्या चालत होता. विठ्ठलपंतांची हाक ऐकल्याबरोबर दोघांनी एकदम दरवाजाकडे पाहिलं. विसोबांचे घारे डोळे लटकन चमकून मोठे झाले. दाट केसांच्या भिवया पार कपाळात गेल्या. बैत्याच्या अंगावर ओरडावत असे कडकडीत आवाजात ते ओरडले. कोण? विठ्ठलपंत. विठ्ठलपंत आणखीनच वाकले. जोडलेले हात छाती शिनेत म्हणाले,
होय विसाजी पंत, राम प्रहारात कशाला तोंड दाखवलं शूद्रा? विठ्ठल पंत थरथरले कापऱ्या शब्दात म्हणाले, माझा माझा थोरला मुलगा हरवला हो ब्रह्मगिरीवर. आपल्या मुलूकभर ओळखी आहेत, त्याचा काही तपास लागावा म्हणून मी आलो होतो. कशाला करतोस तपास? अरे अधर्म्य संतती नाहीशी झाली तर बरंच आहे की. केलेली पापा देशभर सोडून तरी द्या, हुडाकता कशाला? विठ्ठल पंत थांबले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. 2 पावलं पुढे टाकीत हलक्या आवाजात ते म्हणाले, विसोबा, पुढे येऊ नका. गावच्या माराबरोबर तुम्हाला उभं केलं पाहिजे. एवढी कृपा करा. मी शूद्र आहे, पण पोटच्या गोळ्यासाठी राहत नाही म्हणून मी आलो आपल्याकडे. माझ्याकडे येत जाऊ नका तुम्ही विठ्ठल पंत. मुलगा हरवला तर देवगिरीच्या राजाला सांगा, चला निघा इथून. कमरेखाली जाणवं फिरवत त्यांनी पाठ वळवली. तोंडानं श्लोक म्हणत ते सोप्यावर एरझारा घालून फिरू लागले. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणे वच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. चालू लागा म्हणून सांगितलं ना. निघा निघा इथून. दुःखाच्या जडशीळ भाराखाली वाकून विठ्ठल पंत थोड्या वेळ उभे राहिले. उभे राहिले आणि धोत्रांना डोळे पुशीत संथपणे वाड्याबाहेर पडले. विठ्ठल पंत पुढच्या दारानं बाहेर पडते तर रुक्मिणीला माहित नव्हतं. ती मागच्या दारानं विसोबांच्या वाड्यात शिरली. विसोबांची बायको तुळशीला पाणी घालत होती. रुक्मिणी उठंगून उभी राहिली. खांद्यावर पदर घट्ट लपेटून फाटका भाग झाकण्यासाठी तिने हालचाल केली आणि तिच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज झाला. तुळशीला फेऱ्या घालणाऱ्या सावित्रीबाई एकदम थांबल्या. त्यांनी दचकून समोर पाहिलं. विहिरीतूनच वर यावी तशी रुक्मिणी राट गाडग्यापाशी उभी होती. त्यांनी विचारलं, कोण गती? मी रखुमाई. संन्याशाची काय? एवढ्या सकाळी कशाला आलीस बाये? पुरुष घरात नसताना येत जा. रुक्मिणी घुटमळली. बेतशीर आवाजात म्हणाली, पंतांशीच काम होतं माझं. सावित्रीबाईंची मुद्रा एकदम बदलली. कर्कश आवाजात ते म्हणाल्या, मग पुढच्या दाराने यायचंच का नाही पदर टाकून? पंख कापलेल्या पाखरासारखं तिचं मन तडफडलं. पण ओठ दाबून धरत तिनं गुटका गिळला. ती म्हणाली, मुलगा हरवला माझा ब्रह्मगिरीवर. मोठा मुलगा, निवृत्ती. 15 दिवस होऊन गेले. पंतांकडून काही तपास लागेल म्हणून मी आलो. थोबाडीत मारावी तसे सावित्रीबाई म्हणाल्या, गेला असेल बापासारखा संन्याशी होऊन. त्याला आळंदीचे पंडित काय करणार बाई? जा, थांबू नकोस इथे. दृष्टी पडलीस तर घरादारावर गाठतील. जा बघू, चालू लागतो. अपमान सोसून करायचा प्रयत्न सुद्धा व्यर्थ ठरला. रुक्मिणीच्या मनाचा बांध फुटला. घशातल्या घशात हुंदके देत ती रस्त्यावर आली. भिंतीशी उभी राहून फुटून फुटून रडू लागले. त्याच वेळी गाढवावर मडकी लादून जाणाऱ्या एका कुंभारणीने तिला पाहिलं. गाढव तशी सोडून ती रुक्मिणी जवळ आली आणि म्हणाली, ऐकलं ते खरं काय हो वहिनी बाई? हा, तुमचं लेकरू वाघाने खाल्लं म्हणे डोंगरात वय? रुक्मिणीने चमकून वर पाहिलं. हातात छडी घेतलेली कुंभारीण तिला विचारत होती. रुक्मिणीला आता सोसलं नाही. असंख्य कुसळ डसावीत तसं झालं. ती जास्तच रडू लागली. कुंभारीण म्हणाली, रडू नका, गप्पा. देवानं दिलं ते कर्माने नेलं म्हणायचं बघा. गप्पा. नानग्या पोरांकडे बघून दिवस काढायचे. गप्पा, रडू नका. काय लागलं तर सांगा, कुंभारवाडा तुमचाच आहे बघा. गप्पा गप्पा, रडू नका. रुक्मिणीला ही सहानुभूती सुद्धा नकोशी वाटली. सहन होईल. तोंडातल्या तोंडात ती बर म्हणाली आणि खाली मान घालून झपाझपा घराकडे चालू लागली. घरी आल्यावर तिला असंच पळत पळत जावं. इंद्रायणीच्या गर्द डोहात ठाडकन उडी टाकावी असं वाटलं. मुक्त व्हावं. जीव पिळवटणारी व्याकुळता नको. आधारासाठी आंधळेपणानं हात पसरणं नको. तिच्या डोक्यात ताड ताड आवाज होत राहिले. विठ्ठल पंतांच्या शर्मेला चटका बसल्यासारखं झालं. आत गुदमरणारं दुःख फडाच्या पानासारखं एकदम वाढलं. त्याच्या काट्या काट्यांनी त्यांच्या शरीराला एकदम ताणलंच. त्यांना स्वतःचीच चीड आली. दातावर दात करकर चावत ते नुसत्या झोपडीत फेऱ्या मारू लागले. त्यांना वाटलं उठावं आणि उजवा हात निखाराने फुललेल्या चुलीत कणसासारखा घालावा. जाळून कोळ करावा. गरम स्वरात ते म्हणाले,
हा अन्याय थांबला पाहिजे. मुक्तीची आई आपल्यासाठी या चिमण्या जीवांचा छळ होतोय. काय करायचं बघ आपण, खरंच काय करायचं. मी पैठणला जातो.